आदित्य भोईर आणि त्याच्या सोबतीनं मनीष पाटील दोन्ही सलामीवीर आता मैदानामध्ये दाखल झालेत आणि षटक क्रमांक पहिला घेऊन करेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. ती वॉल ऑफ भादवड म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि एक चांगला अष्टपैलू खेळ त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला अनेक वर्ष. मागच्या सामन्यामध्ये खरं तर बॅटिंगमध्ये त्याचा फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळाला, मात्र गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने आपण बघितली. आणि आता या क्रीडांगणाचा विचार केला तर भलेही पॉवर प्ले नाही, बट 38 सर्कलमध्ये जे 3 क्षेत्ररक्षक असतात त्यांना जर बीट केलं तर चांगल्या रन्स तुम्ही प्राप्त करू शकता. गॅप भरपूर मोठे असतात. थोडंसं आता आज टेंभोलीच्या गेम प्लॅनमध्ये आपल्याला बदल बघायला मिळाला. आदित्यला आपण ॲज अ फिनिशर म्हणून खूप वर्ष खेळताना बघितलंय, पण ॲज अ ओपनर आता फलंदाजी करण्यासाठी आदित्यला पाठवलंय. हा निर्णय योग्य की अयोग्य ते आपल्याला येणारा काळ नक्कीच सांगेल. प्रत्येकी कॅप्टन आणि प्रत्येकी कोच वेगवेगळ्या रणनीतीनं क्रिकेट खेळत असतात. गेम प्लॅन्स आपल्याला बघायला मिळत असतात. सामन्याला सुरुवात करेश म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका जरूर पाहायला मिळतोय. चेंडू बराचसा काळ हवेत पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. एका धावेने वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना संघाच्या धावांना सुरुवात करत असताना आदित्य भोईर. पहिल्या मॅचमध्ये धानिव संघाला एकतर्फी परास्त केलं टेंभोली टीमनं. ओ स्लॉग हिट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त टायमिंग मनीष पाटीलच्या बॅटमधून आलाय. हा सिक्सर, अफलातून टायमिंग, अगदी गुडघा वाकवलाय आणि त्याच्यानंतर परफेक्ट स्लॉग हिट, प्रॉपरली कनेक्शन मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा भव्य सिक्सर करेश म्हात्रेचं स्वागत केलंय. काय बॅट स्पीड होता. ज्या प्रकारे बॉल अक्रॉस द लाईन एक्झिक्यूट करण्यात आला, थोडासा स्विंग पाहायला मिळाला आणि त्यानंतर काय स्विंग कापलाय आणि थेट ठोकलाय. हा सिक्सर या षटकारानं मनीष पाटीलनं स्वतःच्या डावाला आगाज नक्कीच केला आणि इथून एक चांगला मेसेज देखील दिला त्यांच्या संघ सहकाऱ्यांना. यू आर राईट कॅप्टन, यू आर राईट. सात धावा धावफलकावरती, प्रत्येकी 4 षटकांचा सामना आणि इथून आगास तर चांगला पाहायला मिळतोय टीम वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंभोली टीम करिता. एक गोष्ट ही देखील लक्षात घ्यावी लागेल की आता टेंभोलीकरांना भादवड संघ घरच्या मैदानावर खेळत आहेत आणि मागच्या सामन्यामध्ये बाळतरेचा अष्टपैलू खेळ असेल, करेशची गोलंदाजी, क्रिसची गोलंदाजी आणि उमेश नाईकची गोलंदाजी विशेषतः फार चांगला अष्टपैलू खेळ प्रत्येकी खेळाडूंना दाखवला. पुन्हा फुल टॉस आहे, पुन्हा बैठक, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. आता चूक होणार नाहीये. कॅप्टन क्रिस इज हिअर आणि त्यानं पकडलाय झेल. फुल टॉस बॉलवर मिळाली आहे सफलता करेश म्हात्रेला. मनीष पाटील सेट बॅक टू दी डग आउट नाव. फर्स्ट विकेट गॉन. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल जरूर सुटला होता, परंतु कॉन्सन्ट्रेशन पहा, शेवटच्या क्षणापर्यंत नजर तुम्हाला बघायला मिळाली आणि तदनंतर चांगला झेल पकडलाय आणि खेळाडू मात्र मनीष त्या ठिकाणी बाद होते. फुल टॉस होता, नाराज आहे, स्वतःवरती नाराज आहे. पा फुल टॉस पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर क्रिसनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टननं चांगला झेल पकडलाय. खेळाडू बाद झालाय आणि पहिला धक्का वनू स्पोर्ट जय हनुमान टेंभोली संघाला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झाला प्रतीक पाटील, टीमचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. अनेक मालिकावीराच्या बाईक ज्या खेळाडूच्या नावी राहिल्यात आणि तोच प्रतीक पाटील आता मैदानामध्ये दाखल झाले. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला आणि खरं तर ॲज अ ओपनर आपण त्याला खूप वर्ष खेळताना बघितलं, मात्र ह्या स्पर्धेमध्ये 3rd नंबर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी तो येतोय. ही दुसरी मॅच लगातार. बावळे बी 4 ओव्हरपर्यंत तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायची आहे. जर नाही आलात तर आयोजन कमिटी जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल.
कदाचित RCC राय टीमला पुढे चाल देखील दिली जाईल. एका धावेने प्रतीक ऑफ द मार्क. टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती. चेंडूला येऊ दिलं. सॉफ्ट हँडनं फक्त पुश करत असताना बॉलला शॉर्ट कव्हर्सला पाठवलं आणि तिथे एक धाव घेण्याची संधी होती फलंदाजांकडे. एका धावेने 8 धावा धावफलकावरती. मात्रेचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल हवेत. कीपरनं जरूर जज केलं होतं परंतु कॅच सुटलाय आणि धाव मिळते. एक जीवनदान मिळेल आदित्यला. कटर चांगलेत. करेशचे कटर चांगले आहेत. दुसऱ्यांदा आपण बघतोय की आदित्य फसला होता जवळजवळ परंतु यावेळेला कीपरला झेल पकडता आलेली नाहीये आणि त्या ठिकाणी 9 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. मी चर्चा करतोय प्रतीक देखील की ज्या वेळेला तुमच्या समोर एखादा स्पिनर असेल, स्विंग बॉलर असेल, त्याचं स्विंग कापता येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी दर्शन नाईक सर आपण पाहतो की ॲक्रॉस जाणं गरजेचं आहे. ॲक्रॉस जर तुम्ही आडवी बॅट आणाल तर डेफिनेटली त्याचं स्विंग कापू शकाल. मात्र समोर करेश आहे. हा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पुन्हा बॉल हवेत. आता प्रतीक पाटीलची विकेट. आता चूक होणार नाहीये. ये सबसे बड़ी विकेट है. ये बड़ी मछली अब जाल में फंसी हुई. प्रतीक पाटील गॉन आणि हा दुसरा धक्का लागलाय वनुस्पोर्ट टेंभोली संघाला. चर्चा आपण करत होतो की कटर चांगले आहेत आणि त्याचे बॉल टप्पा पडल्यानंतर गरकन वळतायत आणि तो वळण घेतलेला बॉल बॅटची लिडिंग एज घेऊन आला कवसला आणि कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये क्षेत्ररक्षकानं. अमोल थरे इज देअर आणि अमोल थरे सेफ हँड. काय जेल पकडलाय. रनिंग कॅच. स्पेक्टॅक्युलर टेकन. एक्सलंट टेकन. प्रतीक पाटील बघतच राहिला आणि 2 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. 9 धावा धावफलकावरती असताना चांगली सुरुवात जयदुर्गा भादवड बी संघासाठी. फार जुनं नाव आहे जयदुर्गा बी. मागच्या 20 ते 25 वर्षांचा भिवंडी टेनिस क्रिकेटचा इतिहास आपण जर बघितला तर या नावापुढे अनेक ट्रॉफीज, अनेक चषक आपल्याला बघायला मिळाली आणि तोच नाव आज देखील त्या जोशात, त्या जल्लोषात, त्याच थाटात मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं आहे. म्हणजेच जयदुर्गा बी. आणि काय सुरुवात केली आहे करेशनं. घरच्या मैदानावर टेंभोलीकरांना सांगितलं की तुम्हाला हे कडवं आव्हान असेल, सोपं नसेल. आणि आता उमेश आला गोलंदाजी करण्यासाठी. उमेश नाईक. भादवड एक्सप्रेस सामना करेल आदित्य भोईर. सलामीला आलाय. कॅप्टननं जो त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आज त्याला त्याच्या विश्वासाला जरूर सार्थकी ठरवायचं आहे. त्याची भूमिका नेहमीच आपण फिनिशर म्हणून बघितली आहे परंतु मी वर बॅटिंग करताना एक चांगला खेळाडू म्हणून, एक चांगला टॉप ऑर्डरचा बॅटर म्हणून खेळू शकतो ते त्याला सिद्ध करावं लागेल. ओ बॅट चिकड. आता फलंदाज आणखी एक त्या ठिकाणी बाद होतोय. दुसऱ्यांदा बचावला बट एव्हरी डे इज नॉट संडे. आपण नेहमीच पाहतो की आठवड्यामधून एकच रविवार असतो जो सुट्टीचा आणि या ठिकाणी तिसऱ्यांदा आदित्यचा झेल उडालाय आणि फायनली आता विकेट कीपरनं तो झेल पकडलाय आणि खेळाडू बाद होतोय. तिसरा धक्का क्रमांक 3. उमेश नाईकचं हे सेलिब्रेशन पहा. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा पडला आणि चांगला बाउन्स इथे मिळाला. गती चांगली होती आणि त्या गतीमध्ये बीट झालाय. बॅटची कड घेत असताना विकेट कीपर करेशच्या हातामध्ये चेंडू आलाय आणि त्या ठिकाणी झेल स्वरूपामध्ये टेंभोली संघाला लागणारा हा तिसरा मोठा धक्का. सुमशान शांतता जशी आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये. याचं कारण लगातार विकेट आपल्याला बघायला मिळालेत. पहिला खेळाडू बाद झाला पण बघितलं की मनीष जो फुल टॉसवर बाद झाला. तदनंतर प्रतीक पाटील. करेशनं 2 विकेट्स घेतले आणि तदनंतर उमेश नाईकनं पहिल्याच बॉलवर सफलता आपल्या संघाला मिळवून दिली. चला बॅटर पाठवा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या नवीन फलंदाज मंदार गोराटकरच्या सोबतीनं मोनिश पाटील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आता आपल्याला बघायला मिळेल परंतु आता ह्या 2 फलंदाजांना जबाबदारीनं खेळ करावा लागेल. एका भागीदारीची गरज आहे कारण टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या 2 खेळाडूंना कुठेतरी संकटातून संघाला बाहेर काढायचं आहे. त्याच्यामुळे आता एक पार्टनरशिप करावी लागेल. प्रत्येकी 4 ओव्हरचा सामना आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तेवढीशी संधी नसते फलंदाजांकडे की जास्तीत जास्त चेंडू त्यांनी घ्यावे, सेट व्हावं आणि त्याच्यानंतर आक्रमण करावं.
खरं तर लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आपण बघतोय की बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल आपल्याला तयार राहावं लागत असं मोठ्या फटक्यांकरिता. आणि मोनिश पाटीलकडे ती क्षमता आहे, परंतु कधी कधी काय होतं की ज्या वेळेला लवकर खेळाडू बाद होतात ना त्यावेळेला आपल्या स्वभावाच्या व्यतिरिक्त खेळ देखील आपल्याला करावा लागतो. आणि आता मोनिश पाटीलच्या मनात एक्झॅक्ट काय सुरू आहे. उमेश ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये मिड विकेटला. चेंडू सरसावतो आणि त्याच्यावरती मिळेल ते सिंगल. या सिंगलनं मोनिश पाटील ऑफ द मार्क. टीमची टोटल 10 वर. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. चांगले व्ह्यूवर्स आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अद्यापही चांगल्या प्रकारे आपण व्ह्यूवर्स पाहतोय. या सामन्याचा आनंद घेत असताना भादवड बी धमाका ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. मंदार गोराटकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत होता. रिव्हर्स खेळायचं होतं. पॉईंट आतमध्ये थर्डमॅन इनसाइड द सर्कल आणि ते बघितल्यानंतर कुठेतरी त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा बॉल देखील सरळ निघून जातो कीपरकडे. डॉट बॉल. उमेश नाईक ओव्हर द विकेट. हो, यावेळेला पुन्हा थोडंसं खाली राहणारा बॉल. परफेक्ट फुल लेंथ. आणखी एक निर्धावाला. नेक्स्ट मॅच RCC राया वर्सेस वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले बी. दहाला 3. मंदार गोराटकर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळलाय. अगोदर खेळायचं होतं रिव्हर्स, त्याच्यानंतर स्वीप करायचं होतं. दोन्ही वेळेला बीट केल्या बॅटर. गोराटकरला तिसरा परफेक्ट यॉर्कर. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. भातवड एक्सप्रेस स्ट्राइक्स हिअर. सुपर बॉलिंग. हॅव अ लुक ॲट दॅट. शफल झालाय. यॉर्क लेंथ. वा, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मंदार गोराटकरचा. आणखी एक चेंडू निर्धाव येतोय आणि याचबरोबर आता पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजांना. 10ला 3 गडी बाद. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. एकच जाऊ उमेश नाईकनं आतापर्यंत खर्च केली आहे. सुरुवात करेशनं 2 विकेट्सनं करून दिली आणि जिथे प्रतीकची विकेट आली ना पूर्णपणे दबाव टेंबोली संघावरती वाढला. नेहमी आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा प्रतीक त्याचा फ्लॉप शो राहिला बॅटिंगमध्ये तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये गेला. परंतु आता असं नाही आहे ना की क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ. 11 खेळाडूंना तुम्हाला चांगलं खेळावं लागेल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तसे वन ऑफ द सक्सेस टीम इन ठाणे डिस्ट्रिक्ट टीम टेंबिवली ऑल्सो रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा आपण विचार केला तर अनेक साऱ्या ट्रॉफीज या वर्षामध्ये जिंकल्यात. 10ला 3 सध्याची स्थिती आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जय बजरंग भावाले बी वर्सेस RCC राया. आणि जर बाबाळे बी आपण जर इथे पोहोचला नाही तर मग कारवाई कदाचित केली जाईल. सोडून दिल्या बॉल. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होतं आणि पंच गोकुल पाटील सरांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट बॉल. कूल अंपायर गोकुल पाटील मॅन फ्रॉम भादवड. आणि आज गावामध्ये ॲज अ अंपायर कुठेतरी प्राऊड फील होत असेल त्यांना देखील. याच क्रीडांगणावरती लहानपणापासूनचं क्रिकेट खेळत आले आणि आता तदनंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ अंपायर म्हणून त्यांची भूमिका. सर्वात कठीण रोल असतो पंचांची कामगिरी म्हणजे. आणि 4ही पंचांनी काय कामगिरी केली आज. सॅल्यूट असेल. 11 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता या ठिकाणी धाव मिळेल का. प्रयत्न तर केलाय आणि धाव मिळते 1 आणि याचबरोबर 2 ओव्हरचा केस संपल्या. बरोबर 12 चेंडूंमध्ये 12 धावा. वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबिवली टीम 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये फक्त 12 धावाच त्या ठिकाणी बनवता आलेल्या आहेत. करेशनं 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स आणि उमेश नाईकनं फक्त 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनाही प्राप्त केली आणि आता पूर्णपणे अडचणीमध्ये टाकलाय ते संघाला. तिसरं षटक आणि कॅप्टन क्रिश
कॅप्टन क्रिश नाईक गोलंदाजी करण्यासाठी येतोय. चांगला झेल पकडला होता डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत असताना. मनीष पाटीलचा तो झेल षटकार आल्यानंतर पकडला होता. पहिलाच बॉल लॉफ केलाय, एक्स्ट्रा कव्हरला, खाली क्षेत्र आहे, बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स क्रॉस द लाईन इनटू द फॅन्स. आलाय चौकार. अखेर मंदार गोराटकरच्या बॅटमधून रन्स आलेत. चांगला लॉफ्टेड हिट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनवर, एकही फिल्डर नव्हता. लॉग ऑफ बरोबर स्ट्रेटिश होता आणि त्या दोघांच्या मधून चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार आणि या चौकारानं आता जो दबाव वाढत होता तो दबाव थोडाफार का कमी नक्कीच केला असेल. कारण माहिती आहे, आपण बघितलं की टेंबोली संघाची गोलंदाजी भरपूर धारदार आहे, आक्रमक आहे आणि 40 धावा जर का स्कोर कार्डवरती लावल्या ना तर मग भादवड संघाला देखील नक्कीच घाम पुढेल त्या धावा काढता काढता. ओ स्लॉग स्वीप, व्हाट अ शॉट, मंदार गोराटकर, यू ब्युटी, व्हाट अ सिक्सर. काय फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये असं वाटतं की बघतच राहावं, एवढा सुंदर फटका, सुबक फटका क्रिश नाईकच्या विरुद्ध केलाय. एअर स्ट्राइक, मंदार गोराटकर, यू ब्युटी, ओनली मंदार गोराटकर कॅन डू इट. व्हाट अ मॅग्निफिसंट हिट, क्लासिकल सिक्सर, परफेक्ट स्लॉग स्वीप पाहायला मिळालाय. गुडघ्यावर बसून हा फटका एक्झिक्यूट केलाय. लागोपाठ 3 चेंडू डॉट आणि तदनंतर पहा एक चौकार. दबाव कमी झाला तो पूर्णपणे मंदार गोराटकरवरचा आणि त्याच्यानंतर क्रिश नाईकवर एअर स्ट्राइक केली आहे, हल्ला चढवलाय आणि धाव फलकावरती 22-22 रन्स. बॅक इन द गेम नाव टीम वनू स्पोर्ट. जय हनुमान टेंभोली. पलटवार केलाय या गेम मध्ये टेंभोली संघानं. चर्चा आपण करत होतो की 40 धावा जर झाल्या तर गोलंदाजी आक्रमण जबरदस्त आहे आणि ते गोलंदाज नक्कीच भादवडच्या फलंदाजांची परीक्षा घेतील यात शंकाच नाही. आणि आता त्याच दिशेने वाटचाल. क्रिश नाईक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, सोडून दिल्या बॉल. दबाव आहे, दबाव आता पूर्णपणे पाहायला मिळतोय. थोडंसं अतिरिक्त बाहेर जाण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं आणि आलाय वाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 23 धावा. आता चांगल्या प्रकारे स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 23 रन्स. क्रिश पुन्हा एकदा, हा फुल टॉस आहे, यावेळेला फटका फसलाय. लॉंग ऑन वरून फिल्डर येत आहे, झेलची संधी आहे का? होय, त्या ठिकाणी पकडलाय झेल आणि समाप्त होतोय मंदार गोराटकरचा खेळ. फुल टॉस वर मिळाली आहे सफलता. 4था धक्का वनू स्पोर्ट टेंभोली टीमला. फुलटॉसवर ही दुसरी विकेट पाहायला मिळाली. या अगोदर आपण बघितलं होतं की मनीष पाटील तोही फुलटॉसवर बाद झाला आणि तदनंतर मंदार गोराटकर आता चांगला खेळत होता. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु क्रिश नाईकनं अखेर त्याला देखील माघारी पाठवले आणि 4था धक्का लागतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय, परेश गोराटकर आलाय. परेश गोराटकर मला वाटतं की पहिल्या सामन्यामध्ये जरूर संघामध्ये नव्हता, परंतु आता त्याच्या येण्यानं फलंदाजीची ताकद तर जरूर वाढली आहे, परंतु ते त्याला आता सिद्ध करावं लागेल. कारण आज खऱ्या अर्थानं गरज आहे, त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे आहेत. सिनियर क्रिकेटर आहे, अनुभव त्याच्याकडे आहे जरूर, परंतु आज त्या अनुभवाचा फायदा त्याच्या संघाला तो कुठपर्यंत मिळवून देणार. आदरणीय विशाल म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. टॉस विनिंग कॅप्टन करिता गिफ्ट हॅम्पर्स त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. विशालजी म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. भादवडबी धमाका या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट,
ओ यावेळेला कटर होता, चांगला कटर आहे, टप्पा पडलाय, गरकन बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल, परंतु आता लगेचच फलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. ऑनफिल्ड पंचांनी तर डॉट जरूर दिल्या, परंतु लगेचच टीव्ही अंपायरची मदत. इट्स अ फेअर बॉल. चांगला कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा आणि टीव्ही अंपायरचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर बॉल. म्हणजेच स्वप्नील सरांचा निर्णय अगदी योग्य होता. 23 धावा स्थिर आहे. धावफलकावरती कमबॅक करतोय विकेट आल्यानंतर क्रिश नाईक. परेश कोराटकर समोर. यावेळेला पुन्हा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल स्मॅश करण्याचा प्रयत्न होता थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. फार दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला परेशनं आणि त्याच्यावरती मिळते ती सिंगल. या सिंगलनं स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 24 धावा, 24 रन्स. पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स आल्या होत्या, त्याच्यानंतर एक वाईड आला होता, परंतु तदनंतरच्या 3 बॉलवर क्रिश नाईकनं फक्त एकच धाव खर्च केली आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळाला तो क्रिश नाईकच्या माध्यमातून. जयदुर्गा भादवड 20 संघाकरिता वनू स्पोर्ट्स हनुमान टेंबिवली या वर्षामध्ये 15हून अधिक टायटल पहिल्या क्रमांकाचं त्यांनी पटकावलंय. तो कॉन्फिडन्स, कारण आता जवळजवळ सत्र संपायला आलं, सीझन संपायला आली आणि मोमेंटम जाता जाता त्यांना घेऊन जायचं आहे. तेच विचार करत असतील की सीझन संपता संपता आणखी एखादी ट्रॉफी आपल्या गावामध्ये यावी. हा फुल टॉस, मोनिश पाटीलनं बॉल उडवलाय हवेत आहे आणि झेलची संधी आहे. आणखी एक विकेट क्रिश नाईकला मिळाली आहे, दुसरी सफलता. फुल टॉसवर 2 विकेट मिळाल्या त्या क्रिश नाईकला आणि याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड नाव. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय की फुल टॉसवर ही दुसरी सफलता आपल्या संघाला त्याने मिळवून दिलेली आहे. हा तिसरा खेळाडू फुल टॉसवर बाद झाला दर्शन नाईक सर. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल फलंदाजांना. चला शेवटचं आता इथून षटक असेल आणि आता टीम भावाळे बी RCC राया टॉससाठी आपण यायचं आहे. आणि आतापर्यंत 5 विकेट, 5ही फलंदाज कॅच आउट झेलबाद झालेत. म्हणजे यावरून क्षेत्ररक्षण फिल्डिंगचं स्टँडर्ड किती मोठं आहे ते आपल्याला बघायला मिळतंय. क्रिशनं 12 धावा जरूर खर्च केल्या, परंतु 2 विकेट त्यालाही मिळाल्या. 2 विकेट करेशच्या खात्यामध्ये, 1 विकेट उमेश नाईक. आणि आता अंतिम षटक असेल. चला फिल्डिंग लावा टीम भादवड. ऑर्गनायझिंग टीम असली तरी नियम हे सर्वांसाठी सारखेच आहेत. गोलंदाजी करण्यासाठी अंतिम षटक आणि प्रशांत बॉलिंग मार्कवर येतोय. प्रशांत गांगुर्डे इज ऑन बॉलिंग मार्क. लास्ट ओव्हर. लाईट श्याम नाईक गॅलरी एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल बॅटर परेश गोराटकर. 2 चेंडूंचा सामना केलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून. नवीन फलंदाज सोहम पाटील आता मैदानामध्ये दाखल झाला, तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 25 धावा. फलंदाजांचा एकच मानस असेल की आणखी आता 15 धावा इथून आल्या तर 40 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु गांगुर्डे त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट सुरू असेल की आपल्याला इथून आता कमीत कमी धावांचं षटक टाकावं लागेल. चला पंचांचा निर्णय काय आला चेक करायचं. इट्स ओके, चेक करूया टीव्ही अंपायर. सर ऑनफिल्ड निर्णय काय? इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने पुढे जाताना 26 आकड्यावरती बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला बघायला मिळालेत.
प्रशांत गांगुर्डे चांगले कटर्स टाकतोय. हो यावेळेला चांगला कट, सुपर शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट इन स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. विथ द स्विंग एक्झिक्युशन, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने बॉल निघाला आणि त्याच्यानंतर पहा परफेक्ट कट. कव्हर पॉइंटला आज चौकार बघायला मिळतोय. परेश गोराटकरचा क्लास झळकलाय या फटक्यामध्ये आणि या फटक्यानं चांगला चटका दिला असेल प्रशांत गांगुर्डेला. 30 धावा धावफलकावरती. आता चांगली टोटल, 5 बॉल अजूनही बाकी आहेत या डावामध्ये. हो यावेळेला लिडिंग एज, फटका फसलाय, बॉल हवेत आणि इथे ओ हो हे काय घडतंय. गोलंदाजाला हिट केलं चेंडून आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हे काय घडलं. कॅच सुटली तर सुटली आणि ते एक्झॅक्ट आपण आता रिप्ले मध्येच बघूया. झेल सुटल्यानंतर जरूर हे पहा त्याच्या शूजला चेंडू लागला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप करण्यासाठी आला होता, त्यालाही माहिती नसेल की अशा प्रकारे चौकार मिळणार आहे. फलंदाजालाही माहिती नसेल की अशा प्रकारे चौकार मिळणार आहे, परंतु तो चौकार मिळालाय. आणि ज्या महत्वाच्या धावा होत्या त्या वनुस्फोट टेंबोली संघाकरिता आता मिळत असताना धावा धावफलकावरती झाल्या तर 34 धावा. अजूनही या डावामधील 4 बॉल बाकी. चांगली टोटल आहे. 40 विषयी चर्चा करत होतो आणि 33 धावा आहेत, माफ करा, 33 रन्स. ओ कटर, यावेळेला चांगला कटर आहे, टप्पा पडला, घरकन बाहेरच्या दिशेने निघाला बॉल आणि आला हा डॉट बॉल. कटर चांगले टाकतोय. येस सर, 34 रन्स, 34 धावा आहेत, 2 वाईड होते, 3 बॉल बाकी आहेत. चौकार नंतर डॉट बॉल. आता थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा वाईट. या वाईटनं आता कुठेतरी प्रशांत गांगुर्डेला सतवलंय, खरं तर संघाला सतवलंय. कटर्स त्याचे चांगले आहेत, बाहेरच्या दिशेने बॉल देखील चांगले निघतात. आता रिव्ह्यू बॉलर्सचा आहे का? चला बॉलर्सचा रिव्ह्यू आहे. बॅटर्सचा रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ फेअर बॉल. वाईड नाहीये, हा डॉट चेंडू आहे. खूपच जास्त रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता परेशनं. लागोपाठ 2 चौकार आणि तदनंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आलेत. 34 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. उपयुक्त धावा सध्या जोडतोय, परंतु हे डॉट बॉल कुठेतरी सतवत असताना यावेळेला बॉल हवेत आणि परेशचं काम तमाम. विकेट, विकेट गॉन. 6वा धक्का, 6वा धक्का त्या ठिकाणी लागलाय. धावसंख्या आपण पाहतोय 34 असताना. हे पहा बॅटची कड आणि फ्लाय स्लिपला शॉट थर्डचा फिल्डर अगदी आलाय. बाळा कोणत्या प्रकारे त्यानं चुकी केलेली नाही आणि खेळाडू मात्र बाद होतोय. अगदी बोट फिरवली होती. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल आणि त्याच्यानंतर चांगला झेल पकडलाय बाळा तरेनं. व्हॉट एक्सलंट टेकन. $34 रन्स आणि आता अंतिम चेंडू, शेवटचा बॉल या डावामधील फेस करण्यासाठी नवीन फलंदाज आलाय वेदांत पाटील. वेदांत पाटीलची आता जबाबदारी गोलंदाजीमध्ये वाढली आहे, कारण धावा आता कमी झाल्यात. परंतु आता अंतिम बॉलवर त्यांना एखादा मोठा फटका मारला तर त्याच्या गोलंदाजाने एक चांगली इकॉनॉमी मिळेल आणि मोमेंटम वनुस्फोट जय हनुमान टेंबोली संघाला देखील मिळेल. शेवटचा बॉल, प्रशांत गांगुर्डे आलाय. ओ रिवाचा फटका, वेदांत पाटील, वा वेदांत, शेवटच्या बॉलवर आलाय. स्विच हिटचा षटकार आणि याच बरोबर धावा धावफलकावरती 40-41 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता जयदुर्गा भादवड संघाला. व्हॉट अ ग्रेट शॉट विथ द स्विंग. कटर्स टाकतोय, बाहेरच्या दिशेने बॉल काढतोय. हे बघितल्यानंतर वेदांत ठरवूनच आला होता की खेळायचं तर रिव्हर्सच खेळायचं आणि तो सक्सेसफुल रिव्हर्स. व्हॉट अ ग्रेट पिक हिअर.
आणि एकूण 40 धावा धावफलकावरती 41 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. 41 टू विन. आणि आता लगेचच आपण टॉस करण्यासाठी जाणार आहोत, परंतु बावाळे संघ मला वाटते ते दाखल झालेला नाहीये. BTPLचे ते सामने जे शिल्लक आहेत, जिथे खेळणारे दोन संघ होते, ज्यामध्ये जोशी फाउंडेशन्स आणि प्रभाकर स्मृती आणि जोशी फाउंडेशन यांची दोन्ही षटकांची सामना होणार आहे. त्यानुसार त्यांनी तयारीत राहायचं आहे. मे बी यानंतरच तो होऊ शकतो सामना समीर. त्यामुळे दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. प्रभाकर स्मृती वर्सेस जोशी फाउंडेशन, 2 षटकांचा सामना. जर टेंबोली हा भावाळे संघ आला नाही आहे नेक्स्ट मॅचला, तर तुमचा सामना लगेच इथे लावला जाईल. चान्सेस आहे की सामना यानंतरच होईल. त्यामुळे तुम्ही कुणी जायचं नाही, आता तयारीत राहायचं आहे. भावाळे संघ येणं पॉसिबल नाहीच आहे. त्यामुळे ज्या 2 संघांची मॅच आहे त्यांनी यानंतर टॉससाठी रेडी राहायचं आहे. ते म्हणजेच प्रभाकर स्मृती आणि जोशी फाउंडेशन, दोन्ही संघाच्या संघनायकांनी यानंतर 2 षटकांच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. तुमच्यामधून जो संघ विजयी होईल तो पूल बी मधून क्वालिफाय होणार आहे सेमीसाठी. एक्केचाळीस धावांचं लक्ष असेल. आणि जर सलामीची जोडी देखील आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. करेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला बॅटर अमोल तरे आलाय. करेश म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये 0वर बाद झाला होता, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर यांना दर्शन नाईक सर कुठेतरी आता मोमेंटम टेंबोली संघाच्या बाजूने करताना दिसलाय. मात्र 40 धावा ही तेवढी मोठी टोटल देखील नाही आहे. 10च्या गतीने धावा जोडायच्यात. फलंदाजांना माहिती आहे की या क्रीडांगणावरती कसं खेळायचं. या क्रीडांगणावरती लहानापासून तर मोठे झालेले खेळाडू आहेत, त्याच्यामुळे कडानकडा प्रत्येक चोरटी वाट या क्रीडांगणावरील या भादवडच्या फलंदाजांना माहिती आहे. वेदांत पाटील षटकाला सुरुवात करेल, ज्यानं शेवट गोड केला होता बॅटिंग करत असताना. तो स्ट्राईक एंड कोण घेणार, करेश की अमोल, हा प्रश्न पडलाय.
चला आपण लगेचच डावाला सुरुवात करतोय. 10.25 च्या सरासरीने आता इथून धावा बनवाव्या लागतील. 41 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी. सलामीवीर करेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. वेदांत पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लॉफ केलाय. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. वन्स अगेन करेश म्हात्रे बॅक टू दी डगआउट. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा शून्यावरती बाद होतोय. बडी विकेट. चर्चा आपण करत होतो की 40 धावा झाल्या तर गोलंदाजी आक्रमण टेंबवलीकडे फार सुंदर आहे आणि त्या 40 धावा बनवता बनवता घाम निघेल बादवरच्या फलंदाजांचा. आणि पहिल्याच बॉलवर करेश म्हात्रे या खेळाडूला बाद केलाय. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा शून्यावर बाद. गावकऱ्यांना घरच्या मैदानावर खेळत असताना थोडंसं नाराज केलं करेशनं असं आपण म्हणू शकतो. आतापर्यंत बॉलिंगमध्ये तर त्यानं खूप चांगला त्याचा दमखम दाखवला, परंतु त्याची खरी ओळख भिवंडी क्रिकेटमध्ये ॲज अ बॅटर म्हणून आहे. आपण अनेक वर्ष बघितलंय, मग ते भिवंडीचं सिटी क्रिकेट असू द्या किंवा ग्रामीण क्रिकेट असू द्या. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी विकेट मिळाली आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रशांत आलाय. प्रशांत अंतिम षटक हाताळलं होतं, थोडंसं मागणं राहिला होता प्रशांत, तो आता आला बॅटिंगसाठी. हो यावेळेला पुन्हा हवेत मिड ऑन आला. आता चेंडूच्या खाली मंदार गोराटकर. आणखी एक विकेट. वेदांत पाटील इज ऑन हॅट्रिक नाव. बॅक टू बॅक 2 धक्के त्याने दिलेत आणि पहिल्या मॅच मध्ये देखील 3 फलंदाज बाद करणारा वेदांत या मॅच मध्ये देखील लगातार 2 सफलता त्याच्या नावी राहिलेत. पहिला खेळाडू करेश बाद झाला, तदनंतर प्रशांत त्या ठिकाणी बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आल्या आल्या प्रशांत देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की फटका खेळत असताना एक हात त्याचा सुटलाय आणि त्याच्याचमुळे प्रॉपरली कनेक्शन मिडलिंग तेथे करता आलेलं नाहीये आणि लगातार 2 बॉलवर 2 विकेट आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पहिल्या मॅचचा हिरो बाळा तरे. हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल झालाय बाला तरे. असं वाटलं होतं की एखादा नवीन बॅटर येणार, लागोपाठ विकेट्स येत आहेत, तेथे कुठेतरी गेम स्लो करणं गरजेचं आहे का, बट बाला तरेला पाठवलं कॅप्टननं. सुरुवातीपासूनच आक्रमण करायचंय, कदाचित हा सेंटेंट असावा आणि एक कॅचिंग पोझिशन अगदी शॉर्ट मिड विकेट सेट करण्यात आला. हॅट्रिक बॉल ऑफ केला. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल ते सिंगल. प्रत्येकी बॅटरनं परफेक्टली मिडल तर जरूर केलं. प्रशांतचं थोडंसं चुकलं होतं ज्या पद्धतीने त्याचा हात सुटला स्ट्रोक खेळत असताना आणि त्यानंतर 2 बॉल 2 विकेट्स आले आणि फायनली तिसऱ्या बॉलवर सिंगल त्या ठिकाणी येते आणि या सिंगलनं धावांना सुरुवात. धावांचा श्री गणेशा भादवड टीम करिता. अमोल तरे स्ट्रायकिंग एंडला चांगला खेळला होता मागच्या सामन्यामध्ये आणि या दरम्यान आला व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर अधिकच बाहेरच्या दिशेने वळून घेणारा बॉल आणि एक्साच्या मदतीने स्कोर पुढे जाणार. धावफलकावरती 2 धावा. प्रिन्स 11 कासार वडवलीच्या विपक्षात अमोलची बॅटिंग देखील चांगलीच पाहायला मिळाली होती. सुरुवात त्यानं चांगली केली होती. तो स्ट्रायकिंग एंडला. Oh, perfect Yorker, but no ball. ओव्हर स्टेपिंग केलं आय थिंक. परफेक्ट यॉर्क लेंथ होता परंतु नो बॉल आणि 1+1 2 धावा आता त्या ठिकाणी मिळतील. या 2 धावांनी स्कोर पुढे जाणार आहे धावफलकावरती. चला चला अंपायर डिसिजन विल बी लास्ट अँड फायनल.
चला मॅच सुरू करू आपण. चला चेक करतायत, इट्स ओके. चला दूध का दूध पानी का पानी कारण आता टीव्ही अंपायर देखील चेक करतायत. इट्स अ नो बॉल. चला ओव्हरस्टेपिंगचा नो आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चला नो बॉल आला आणि धावसंख्या 2 ने आता पुढे जात असताना धावफलकावरती 4 धावा तुम्हाला बघायला मिळतील. 4 रन्स ऑन दी बोर्ड नाव. फ्रीटचा बॉल, फ्रीट बॉल असेल आणि सामना करेल तो बॅटर बाळा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्रीटचा बॉल आहे यावेळेला, चांगला कटर होता, फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि फ्रीटवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्या ठिकाणी सक्सेस मिळाला नाही आणि एका धावेने स्कोर आता पुढे जात असताना स्कोर कार्डवरती तुम्हाला 5 धावा बघायला मिळतात. सुरुवात तर चांगली राहिली वेदांत पाटीलच्या माध्यमातून परंतु 2 ते 3 एक्स्ट्रा रन्स देखील आपल्याला या ओव्हरमध्ये बघायला मिळाल्या. अमोल तर स्ट्रायकिंग एंडला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी आपण बघतोय की सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निघून गेला आणि आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल साठी आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय. इट्स अ फेअर बॉल. डॉट चेंडू आलाय. पुन्हा कटर. फ्लॅट मिस. अनदर फाईन बॉल, अनदर डॉट बॉल. आणखी एक निर्धाव आणि काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे वेदांत पाटीलची. 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्यानं प्राप्त केलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि तो उर्वरित 18 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज जयदुर्गा भादवड संघाला. आणि बघा एक महत्वाची सूचना आहे, दोन्ही टीम करिता आपण एक एक रिव्ह्यू दिलाय जो भीमा नो बॉल व्हाईट बॉल साठी तुम्ही घेऊ शकता. कोणत्या प्रकारे लेग बिफोर दी विकेट आणि एज साठी रिव्ह्यू मिळणार नाही आणि पंचांसाठी एक मुभा असेल की आपण जर कधी कधी अगदी क्रुशल मोमेंटला असो, डाऊटफुल जर एखादा निर्णय असेल तर तुम्ही रीचेक करू शकता. पंचांना जर डाऊट असेल कोणत्या गोष्टीचं तर डेफिनेटली त्यांना ते एक मुभा असेल की आपण रीचेक करू शकता. जे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता. 18 बॉल आणि आता 36 धावांची आवश्यकता असेल. चर्चा आपण करत होतो की गोलंदाजी आक्रमण मजबूत आहे, धारदार आहे टीम टेंभोलीकडे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक पाटील आलाय. वनुस्फोट जय हनुमान टेंभोली संघाचा तारणहार.
सामना करेल बाला तरे. ज्या बाळा तरेनं धूम धडाका लावला होता या अगोदरच्या मॅच मध्ये, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करेल का? या मॅच मध्ये तीच इनिंग्स आपल्याला बघायला मिळेल का? प्रतीकचा पहिला बॉल ड्राईव्ह केला, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढावा लागला. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर देखील पुढे जात असताना धावफलकावरती 7 धावा तुम्हाला बघायला मिळतील. ठक असा आवाज बॅट आणि बॉल मध्ये ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला निघाला आणि या 2 धावांनी 7 या आकड्यावर टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे. रिक्वायर्ड रन रेट मध्ये आता वाढ झाली आहे. ज्या वेळेला डाव सुरू झाला 10.25च्या गतीने धावा जोडायच्या होत्या आणि आता 12च्या गतीने धावा तुम्हाला जोडाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. तोच रिक्वायर्ड रन रेट ऑन स्क्रीन देखील तुम्हाला बघायला मिळतोय. 17 मध्ये 34. हो, यावेळेला लॉफ केलाय, परफेक्ट टायमिंग, बरोबर मिडलिंग करत असताना चेंडूला भिरकावून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बाला तरेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. चर्चा तीच करत होतो की या बाला तरेमध्ये ती क्षमता आहे. अनेकदा संकटातून संघाला त्यानं बाहेर काढलाय. अनेक मॅचेस ज्या बऱ्याच आपण प्रेडिक्शन केल्या असताना की भादवड संघ या मॅच मध्ये पराभूत होणार, अशा मॅचेस देखील बाला तरेनं अनेकदा जिंकून दिलेल्या आहेत. म्हणून त्याचं खेळ आज फार निर्णायक ठरणार आहे. प्रतीक पाटीलच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू केलंय. या सिक्सरनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 13 धावा. चेंडू मध्ये खराबी नव्हती, अगदी फुल लेंथ बॉल होता, ब्लॉक होल मध्ये बॉल होता, परंतु ताकद चांगली आहे. बॉटम हँडचा चांगला वापर. यावेळेला लाईन चांगली आहे, लेंथ मध्ये थोडासा बदल केला, थोडंसं लेंथला मागे खेचत असताना परफेक्टली हा बॉल वाईड ऑफ ऑफस्टम होता. फुल्लर लेंथ, इन कटर आलाय डॉट बॉल. लोवर फुल टॉस, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील ज्या ठिकाणी खेळायचं होतं खरं तर स्क्वेअर लेगला बॉल आला मिड विकेटला आणि त्याच्यावरती मिळते ते सिंगल. या सिंगलनं स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा आणि अजूनही 27 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता भादवड संघाला सामना जिंकण्याकरिता. अमोल तरे स्ट्रायकिंग एंडला, तो स्ट्रगल करतोय, परंतु यावेळेला फुल टॉस त्याच्यासाठी सोपं काम होतं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉलला पाठवलंय सरळ, काल्या पडद्याला धडकणारा आलाय चौकार. सर्वात सुरक्षित ठिकाण, ओव्हर दी बॉलर रेट ऑन दी टॉप, काल्या पडद्याला धडकलाय हा बॉल आणि चौकार तिथे मिळतोय. समीकरण पुन्हा बदललंय. 13 बॉल आणि आता 23 ची गरज. पुढचा बॉल, ओ प्रतीकचा यॉर्कर, यॉर्कर आणि त्याच्यानंतर पहा स्वतःवर नाराज दिसलाय. याच चेंडूंची गरज होती प्रतीकला, ते माहिती आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय की आता 2 षटकांचा केस संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18ला 2 आणि आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 23वा. सध्या आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये थोडेसे रिलॅक्स खेळाडू पाहायला मिळतात. जगदीश नाईक खेळाडू कक्ष तुम्हाला बघायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रेक्षक वर्ग पहा, अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना. 12 बॉल आणि इथून सामना जिंकण्याकरिता. आणि सध्या या बाईक्स तुम्ही पाहतायत, या बाईकसाठी सर्व आटापिटा सुरू आहे. आणि गौरव मोटर्स यांचं देखील विशेष आभार. गौरव मोटर्स यांच्याकडनं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या. विजय पाटील यांचे विशेष आभार. हे पाहू शकता, ही जी ट्रॉफी आहे गौरव मोटर्स यांच्याकडनं आलेली आहे. ॲज इट इज ही ट्रॉफी BTPL मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि हे सर्व मान्यवर पाहुणे, हार्दिक शुभेच्छा देणारे सर्व फ्लेक्स, धर्मराजा अनिलजी चौधरी, सुमीजी पाटील यांचा फ्लेक्स देखील दाखवला जातोय. परंतु सामना येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि इथून सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय 23 धावांची गरज आहे. यश नांदुरकर या युवा गोलंदाजानं फारसं प्रभावित केलंय.
चांगलं मिश्रण या गोलंदाजाकडे पाहायला मिळाले, परंतु आता यश नांदुरकर समोर देखील एक मोठं आव्हान असेल, कारण बाळा तरे वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर, एक सिनियर क्रिकेटर आता त्याच्या समोर आहे आणि 12 मध्ये वाचवायचे आहेत टेंभोली संघाला 23 धावा. तो पहिला बॉल अगदी फुल लेंथ होता, अपील देखील जोरदार करण्यात आली होती त्या ठिकाणी आणि या चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपर प्रतीक्षा हातामध्ये. डॉट बॉल परफेक्टली यॉर्क लेन पाहायला मिळाले आणि काय लाईन होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगा बरोबर दिशेवरचं नियंत्रण. वा परफेक्ट यॉर्कर, काय गोलंदाजी करतोय यश. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना अपील देखील हलकीशी करण्यात आली होती विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु आता 11 बॉल 23 धावांची गरज. 11 balls are remaining and 23 more than to win. हा बॉल फुल टॉस, ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक येतात बॉलवर, फक्त मिळेल एकच धाव. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 19 धावा, 19 रन्स. हळूहळू आता समीकरण बदललंय. बॉल आता बाकी आहे ते 10 आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. 10 चेंडू 22 धावा, हे इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतंय आणि अमोल तरे आतापर्यंत स्ट्रगल करताना दिसलाय. 5 बॉल मध्ये फक्त 5च रन्स त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्यात आणि एका बाजूला 8 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्यात त्या बाला तरेनं. 10 बॉल 22. यश नांदुरकर ओव्हर द विकेट. स्वीप करायचं होतं, अपील जोरदार करण्यात आली आहे, परंतु ऑप्शनच्या बाहेर बॅटर आहे हेच सांगितले आणि त्याच्यावरती मिळते ती एकच धाव. सिंगल आले तरी मी म्हणेल टेंभोली संघाला फारसा फरक पडणार नाहीये. त्यांना माहिती आहे की सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स राहिले तरी आपल्या बाजूने असेल, परंतु इथून एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा एकदा मॅचचं गणित बदलेल आणि मोमेंटम थोडाफार का होईना भादवड संघ आपल्या बाजूने घेईल. पुढचा बॉल यश नांदुरकर. ओ यावेळेला पिकअप शॉट पिक केला लेंथ बॉलला आणि टीक केल्या स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनला. आलाय संघर्षमय षटकार. व्हॉट अ ग्रेट एक्झिक्युशन. बाला तरे स्ट्राइक्स हियर. बाला तरे यू ब्युटी. व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. काय फटका पाहायला मिळालाय आणि या फटक्यानं टेंभोली संघाला चटका दिलाय. समीकरण बदललंय या सिक्सरनं. 15 धावांची गरज आहे, बॉल बाकी आहे ते 8 चेंडू 15ची गरज. आणि काय टेलिकास्ट आहे जबरदस्त त्या ठिकाणी. चित्रीकरण किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 8 बॉल 15ची गरज आणि आता खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते, कारण एका सिक्सरनं पुन्हा एकदा या सामन्याचं गणित बदललंय, सामन्याचं चित्र बदललंय. भादवडकरांना माहिती आहे की बाला तरी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत विजयाचं स्वप्न आपण खुशाल बघू शकतो, कारण त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे. यश नांदुरकरला माहिती आहे बाळा नावाचा अडसर आता आपण जर दूर केलं तर इथेच निकाल आपण लावू शकतो, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. एक्झॅक्ट प्रेडिक्शन तर करू शकणार नाही. 8-15. पुढचा बॉल पुन्हा फुल टॉस, आणखी एक मोठा फटका. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ना रुकेंगे ना थकेंगे ना थमेंगे. नाम तो सुना होगा बाला तरे. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज द ब्रँड ऑफ भादवड. अफलातून इनिंग. व्हॉट अ फॅन्टास्टिक नॉक. बॅक टू बॅक 2 सिक्सर. 7 चेंडू 9 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे. म्हणून सांगितलं ना की यश नांदुरकर समोर एक मोठं आव्हान असेल, कारण त्याच्या समोर आहे एक सिनियर खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवलेत. 7 बॉल 9ची गरज. हा बॉल सोडून दिलाय हा बॉल आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. आता 7 मध्ये करायचे आहेत 8 धावा आणि आता टाळ्यांचा गजर होतोय. भादवडचे पाठीराखे मोठ्या संख्येने आहेत. गावामध्ये सामना आहे, गावच्या क्रीडांगणावरती आहे. गावच्या स्पर्धेमध्ये भादवड संघ खेळतोय आणि पाठराखण मोठ्या संख्येने आहे गावकऱ्यांची त्यांना आहे. आणि या परिस्थितीमध्ये कुठेतरी तो दबाव झेलत असताना बाला आपल्याला पाहायला मिळालाय. 7 बॉल 8ची गरज. यशला करायचंय कमबॅक.
करेल का? यॉर्कर लेन खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात आणि या चेंडूवरती मिळाली आहे फक्त सिंगल आणि आता सामना आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल 7 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल आणि आता 7 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे, चित्त थरारक हा सामना. आणि 11 बॉल मध्ये 25 वर सध्या बॅटिंग करतोय. 3 उथुंग सिक्सर बाळाच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. परंतु हे निर्णायक षटक, हे निर्णायक 6 बॉल कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार. मोनिश पाटील एक चांगला ऑप्शन, तो नेहमी चांगली गोलंदाजी करत आले. आणि हे प्रेक्षक पहा, मध्यरात्रीमध्ये आपण आहोत आणि अजूनही लहान लहान प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. ही क्रेज आहे. भादवड गाव म्हटलं, टेमघरपाडा गाव म्हटलं तर क्रिकेट प्रतिवेड. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे या दोन्ही गावांमध्ये. आणि जयदुर्गा बी हा नाव फार पूर्वीपासून अगदी आदरानं घेतला जातोय क्रिकेटमध्ये. आणि चला यानंतर टॉससाठी रेडी राहायचं आहे. प्रभाकर स्मृती अँड जोशी फाउंडेशन 2-2 ओव्हरचा तो सामना असेल. आणि मोनिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 बॉल 7 ची गरज आहे. अजूनही मी म्हणेल मॅच बाकी आहे. एकात दुसरा डॉट बॉल, बालाची विकेट. टेंबोली बॅक इन द गेम. हो, परंतु इथे बॉल हवेत आहे आणि मिळाली आहे विकेट. ज्या विकेट विषयी चर्चा करत होतो ती विकेट मात्र प्राप्त करत असताना मोनिश पाटीलनं शिकार केली आहे वाघाची. बाला तरे ऑन हिज वे, बिग विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली आणि आता 5 बॉल 7 धावांची गरज. बाला तरे चांगला खेळला परंतु मॅच फिनिश करू शकलेला नाही. आणि आता मैदानामध्ये दाखल झाला नवीन फलंदाज, आणखी एक विध्वंसक विस्फोटक बॅटर मुकेश मते. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. काय झेल पकडला. सोहम पाटील एक चांगला गोलंदाज आहे, तोही एक चांगला ऑप्शन होता परंतु मोनिश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आणि आतापर्यंत मोनिशनं पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन कुठेतरी आता तो कर्णधाराचा विश्वास जिंकलाय. 5 बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. मुकेश मते आल्या मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अमोल तरे आहे जो सलामीला आलाय, तो सातत्याने स्ट्रगल करताना दिसलाय. तो मोनिश पाटीलनं या ओव्हरमध्ये एक जादुई कामगिरी केली ना, तर मी म्हणेल की आता सीझन तर संपत आलाय. येणाऱ्या सीझन पर्यंत मोनिश पाटीलचं हे षटक कधीच भादवडचे फलंदाज आणि भादवडचे पाठीराखे विसरणार नाहीत. तो लक्षात राहील. पात्र मुकेश मते आलाय, षटकार किंग, सिक्सर किंग. 5 बॉल 7 धावांची गरज. ओहो, सिक्सर किंग आणि त्याच्या बॅट मधून आलाय पहिला बॉल वरती भव्य सिक्सर. आणि आता सामना पूर्णपणे क्लिअर झालाय. शेवटचे 4 बॉल 1 धावेची गरज. सिक्सर किंग ऑफ भादवड. ऍक्शन रिप्ले, स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे बॉलला भिरकावून दिलाय. षटकारांचा किंग आहे हा, सिक्सर किंग आहे मुकेश मते. आणि काय फटका, लाजवाब टायमिंग. या फटक्यानं चटका दिलाय मोनिश पाटीलला आणि ऑल टेंबोली टीमला. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. 4 बॉल 1 धावेची गरज आहे. मोनिश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, बॉल हवेत. विकेट मिळेल का? संधी तर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती. होय, झेल पकडलाय सोहमनं. आणखी एक फलंदाज बाद आणि आता 3 मध्ये 1 धावेची गरज. बनू शकते मॅच, बट चेसिंग इज कंपल्सरी और सुपर ओव्हर. तीन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चला, चेसिंग कंपल्सरी आहे की सुपर ओव्हर आहे हा देखील निर्णय आता पोहोचवणं गरजेचं आहे मैदानाकडे. चेसिंग कंपल्सरी. 3 बॉल
कंपल्सरी एका धावेची गरज. ओ म्हणजे संधी आहे टेंबवलीकरांना, कारण ही धाव कंपल्सरी बनवायची आहे. 3 बॉल आणि आता एका धावेची गरज. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालाय. सागर तरे आलाय. दबाव त्याच्यावर देखील असेल, कारण षटकार मारणं अशा परिस्थितीमध्ये दर्शन सर सोपं असतं, कधी कधी सिंगल डबल्स घेणं भरपूर कठीण होतात. मात्र मी तर म्हणे की बॉल आतापर्यंत 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे, 4 मध्ये 1 करायची होती. मोठा फटका खेळून मुकेशने देखील सामना फिनिश करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु आणखी एखाद दुसरा डॉट बॉल आला ना तर मजा आणखी वाढेल या मॅच मध्ये. 3 चेंडू एका धावेची गरज. मोनिश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला हुक केलाय आणि फटका विजयाचा आलाय. याच बरोबर हा सामना फिनिश. जयदुर्गाभी भादवड संघबंधू मॅच हा सामना जिंकलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम भादवड अँड हार्ड लक टीम टेंबिवली. अतिशय जबरदस्त खेळ वनुस्फोट जय टेंबोलीचा देखील आपल्याला बघायला मिळाला, परंतु घरच्या मैदानावर सांगितले भादवडकरांनी इलाका हमारा और धमाका भी हम करेंगे. हा वाडा आमचा आहे, राडाही आम्हीच करणार. आणि लागोपाठ 2 मॅचेस जिंकल्यात आतापर्यंत टीम जयदुर्गाभी भादवड संघानं. तर लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे वळणार आहोत. अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर बाला तरे, वन अँड ओनली वन्स अगेन. 12 बॉल 25 धावा आणि तोच ठरलाय या मॅचचा हिरो. 12 बॉल मध्ये 25 धावा बनवणारा बाळा तरे या मॅचचा हिरो ठरलाय. महत्वाच्या वेळेला निर्णायक क्षणाला आलेले ते 2 सिक्सर या सामन्याचं चित्र, सामन्याचं गणित पूर्णपणे बदललं. आणि आता लगेचच आपण पुढील शेड्यूल कशा प्रकारे असेल करायची मात्रे बाळा तरे आता आमच्यापर्यंत पोहोचवा. या पुढील मॅचेस कशा प्रकारे असतील, राया टीम भावळीच्या विरुद्ध कधी खेळेल किंवा एक्झॅक्ट